सर्व शेतकरी बंधूंना माझा साष्टांग नमस्कार। यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता आपल्यासाठी, म्हणजे शेतकरी बांधवासाठी। तो व्हिडिओ बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बघितलेला आहे, बऱ्याच शेतकऱ्याच्या लाईक आलेल्या आहेत, बऱ्याच शेतकऱ्याचे व्ह्यू म्हणजे मोठ्या संख्येने आलेले आहेत, प्रतिसाद भरपूरून दिलेला आहे शेतकरी बांधवांनी। त्यामुळं मला हा दुसरा व्हिडिओ करायचा मोह आवरला नाही, म्हणून हा व्हिडिओ करत आहोत। पहिला व्हिडिओ जो होता तो जूनमध्ये पावसाचा खंड पडला होता, फक्त 13% पाऊस झाला होता आणि शेतकरी सगळेजण चिंतातूर झाले होते। आणि आता पेरायचं कसं, पेरणी कोणती करायची, कोणती बियाणे पेरायची याबद्दलचा तो व्हिडिओ आहे। तो आवश्यक ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी बघावा। आजचा जो हा दुसरा व्हिडिओ आहे हा शेतकरी बंधूसाठीच आहे। आणि आपले शेतकरी बंधू जे नाना व्याधीनं ग्रस्त झालेले आहेत, बऱ्याच घरामध्ये बऱ्याचशा बिमाऱ्या आहेत आणि आपला जे काही उत्पन्नाचा जो खर्च आहे त्यातला बराचसा भाग हा दवाखान्यावर खर्च होतो, आरोग्याच्या बाबतीमध्ये खर्च होतो, आरोग्याच्या तक्रारी उद्भवत राहतात। तर हे होऊ नये, पूर्वीचे जे आपले शेतकरी होते, वाडवडील जे होते ते काय खात होते, त्यांचं राहणीमान कसं होतं, तर हे जर बघितलं तर त्यांचं आयुष्यमान हे दीर्घायुष्य ते होते। 115 वर्षे, 116 वर्षे, 105 वर्षे असे ते वाचायचे। आपलं मात्र आयुर्मान कमी होत आहे, 60 वर्षे जवळपास आता सरासरी आहे। तर हे असं का व्हायला पाहिजे, आता आपण काय बदल केला पाहिजे, यासाठी मी प्रामुख्याने सेंद्रिय शेतीवर हा व्हिडिओ थोडासा बोलणार आहे। सेंद्रिय शेती जर म्हणलं किंवा पारंपरिक शेती जर म्हणलं किंवा नैसर्गिक शेती म्हणलं तर याच्यामध्ये पौष्टिक अन्न तयार होते, विषमुक्त अन्न तयार होते आणि आपले ते आरोग्याला लाभदायक असते, लाभकारक असते। आणि म्हणून आपण थोडं सेंद्रिय शेतीकडे थोडं वळलं पाहिजे। बाकी कॅश क्रॉप घ्या, पण जे आपल्याला घरी खायला लागते वर्षभर, हे खाद्यान्न किंवा जे बाकीच्या ज्या गोष्टी लागतात खाण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांना, आपल्याला तेवढं तरी हे उत्पादन हे सेंद्रिय झालं पाहिजे असा माझा आग्रह आहे। त्यामुळं आरोग्य सुधारेल। तर हे सेंद्रिय शेती करण्यासाठी 4 टप्पे आहेत किंवा 4 आधारस्तंभ आहेत। सगळेच आधारस्तंभ या व्हिडिओत होणार नाहीत, फक्त पहिला एक आधारस्तंभ आहे आणि तो म्हणजे 4 आधारस्तंभ जे आहे ते पहिला आहे बीजकोश किंवा सीड बँक, दुसरा आधारस्तंभ आहे सेंद्रिय खते, तिसरा आधारस्तंभ आहे सेंद्रिय औषधे, चौथा आधारस्तंभ आहे पाणी, म्हणजे पाणी सिंचनासाठी। तर उत्पादन वाढतं सिंचनामुळं आणि आर्थिक सुबत्ता त्या कुटुंबाला मिळू शकते, म्हणून पाणी हा चौथा आधारस्तंभ। तर आता हे 4 आधारस्तंभ का आपण एका व्हिडिओत बघणार नाहीत। पहिला आपला आधारस्तंभ जो आहे तो बीजकोश किंवा सीड बँक, याबाबत थोडं आता आपण बोलू। त्या आता पूर्वीचे जे काही बियाणं होते, गावरान बियाणं होते, कसदार होते, रुचकर होते आणि हे आपण पूर्वीचे शेतकरी पेरत होते आणि अन्न म्हणून वापरत होते, खात होते, त्यामुळे त्यांचं आरोग्य टिकत होतं। आता जर आपण पूर्वीचं बियाणं पेरतो म्हणलं, समजा जर ज्वारी हे उदाहरण घेतलं तर गोल्या ज्वारी, गुंजावळी ज्वारी, त्याच्यानंतर नटूर, पांढरी ज्वारी, ह्या पिवळा ज्वारी, तर हे वाण होते त्यावेळी आणि मोठे मोठे कंस टपोरे जाण्याचे हे शेतकरी बियाणासाठी निवडून ठेवायचे आणि ते वापरायचे आणि त्याच्यापासून पुन्हा उत्पादन मिळायचं। पण आता हरित क्रांतीमुळं हे बियाणं लोप पावलं, दुर्मिळ झालं आणि ज्या शेतकऱ्याला हे महत्त्व कळालं सेंद्रिय शेतीचं, पण त्यांना बियाणंच उपलब्ध होत नाही। मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, तर एकदा नांदेड इथं कापूस केंद्रावर एक कापूस संशोधन केंद्र आहे, तिथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सगळे शास्त्रज्ञ आले होते, KVKचे शास्त्रज्ञ आले होते, ॲग्रॉनॉमिस्ट आले होते आणि मी सुद्धा एक ॲग्रॉनॉमिस्ट या नात्यानं मलाही बोलवण्यात आलं होतं आणि मी तिथं होतो। तिथं व्हाईस चान्सलर जे आहेत किंवा कुलगुरू जे आहेत त्यांच्या उपस्थितीत मी तो मुद्दा मांडला की ज्या शेतकऱ्यांना जे पाहिजे त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे, विनंती केली आणि शेतकऱ्याला
गुंजाळी ज्वारी, पिवळा ज्वारी, गोल्या ज्वारी, नटुर ज्वारी याचं बियाणं उपलब्ध केलं पाहिजे. राळा हे बियाणं उपलब्ध केलं पाहिजे. भादली हे बियाणं उपलब्ध केलं पाहिजे. तर त्यावेळी ती नोंद घेण्यात आली आणि या 3-4 वर्षामध्ये हे बियाणावर आपण संशोधन करू आणि हे बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचू असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. तरी पण आता जे काही सेंद्रिय शेतीवर करणारे अगोदरचे जे काही मोठमोठ्या विभूती आहेत तर त्यांचं काम चालूच आहे. नगर जिल्ह्यामध्ये अकोले या ठिकाणी एक राहीबाई पोपरे नावाच्या महिला आहेत, शेतकरी महिला आहेत. त्यांनी एवढं बीजकोश किंवा बियाणे बँक विकसित केली की त्या बियाणाची नोंद राष्ट्रपतींनी घेतली भारताच्या आणि रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना त्यांना पद्मश्री हा किताब दिला. असेच अनेक जे हिरे माणके जे आहेत किंवा जे शेतीमध्ये ज्यांनी वाहून घेतलेले आहेत किंवा कृषीरत्न आहेत अशांनी बरेचसे या सेंद्रिय शेतीवर काम करायला सुरुवात केली. बरेच जण बऱ्याच वर्षापासून करत आहेत. मी सुद्धा 2004 पासून करत आहे. माझे सुद्धा 5000 शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. त्यांचं मार्गदर्शन मी वेळोवेळी एकदम फील्डवर जाऊन किंवा एकदम शेतात जाऊन करत असतो. तर हे उत्पादन वाढलं पाहिजे. सेंद्रिय शेती मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे. विकली बाजार डे किंवा साप्ताहिक जे काही बाजाराचा दिवस असतो तर असं शुक्रवार दिवस आम्ही जवळपास 7-8 वर्षापासून म्हणजे लॉकडाऊन लागेपर्यंत आम्ही तो दर शुक्रवारी हिंगोली या ठिकाणी भरत होतो जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी भरभरून आम्हाला प्रतिसाद मिळत होता. विक्री होत होती आमच्या शेतकऱ्याच्या मालाची आणि ग्राहकसुद्धा इंजिनियर, डॉक्टर्स आणि असे जे काही ज्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळालं किंवा सकस अन्न असते बुवा, विषमुक्त असते बुवा आणि ते आपण खाल्लं पाहिजे, वापरलं पाहिजे जेवणामध्ये, तर ते सगळं हे चाललं होतं व्यवस्थेमध्ये. तर अशा पद्धतीनं हे जे बियाणं आहे आमच्याकडे सुद्धा गाव पातळीवर आणि संस्था पातळीवर बियाणं बँक आहे. या बियाणं बँकेतून आम्ही 10% जसं व्याज बँक आकारते तशा पद्धतीनं 10% जास्त बियाणं त्या शेतकऱ्याकडून घेतो की जेणेकरून मोठ्या प्रमाणावर बाकीच्या शेतकऱ्याला ते उपलब्ध व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं या सेंद्रिय शेती हे आपण टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत. जसा पहिला व्हिडिओ तुम्ही चांगला पाहिला, चांगला प्रतिसाद मला मिळाला, त्यामुळं हा दुसरा व्हिडिओ करण्याचा मला हुरूप आला. याही व्हिडिओचं आपण स्वागत कराल ही मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.